नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमचं आवडता युट्यूब चॅनल मराठा हिस्ट्रीवर. आज 19 फेब्रुवारी म्हणजे तारखेने शिवजयंती आहे. तर आपण शिवजयंतीसाठी एक क्विज कॉन्टेस्ट घेणार आहोत आज. सगळ्यात पहिल्यांदा व्ह्युअर्सना माहिती म्हणजे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर याबद्दल जी एक सहभाग फेरी घेण्यात आली होती, त्या सहभाग फेरीमध्ये 10 प्रश्न होते. त्या 10 प्रश्नांची कमीत कमी वेळात अधिकाधिक बरोबर उत्तरं दिली असे हे आपले चौघे मित्र आज इथे सिलेक्ट झाले त्यासाठी, आणि त्या चौघांमध्ये आज ही कॉम्पिटिशन क्विज कॉन्टेस्ट होईल. तर त्या टेलिग्राम ग्रुप तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा, तिथे अशा अनेक ऍक्टिव्हिटीज होत असतात. तर सर्वप्रथम क्विजचे नियम थोडक्यात सांगतो, मग तुम्ही सगळे आपापली ओळख अगदी थोडक्यात करून द्या. मग आपण क्विजला सुरुवात करूया. क्विजचे बेसिक नियम म्हणजे 4 भागांमध्ये क्विज विभागले गेले. एक म्हणजे शिवाजी महाराजांवर अभ्यासाची साधनं, शिवाजी महाराजांचे दुर्ग, शिवाजी महाराजांचं वैयक्तिक किंवा व्यक्तिगत आयुष्य आणि शिवाजी महाराजांच्या मोहिमा. प्रत्येक विभागाचे 5-5 प्रश्न आहेत, ते तुमच्या स्क्रीनवर दिसतील. त्याचे 4 ऑप्शन्स असतील. मी प्रश्न वाचून दाखवेन, ऑप्शन वाचून दाखवेन आणि बझर ऑन असं म्हणेन की मगच तुम्ही एक आकडा दाबायचा आहे. मी बझर ऑन असं म्हणण्याच्या आधी जर तुम्ही बझर दाबलात तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. तो दुसऱ्या नंबरचा जो असेल त्याला संधी मिळेल. सर्वप्रथम चौघांनी आपली अगदी थोडक्यात ओळख करून द्या. नचिकेत, तू थोडक्यात ओळख करून दे तुझी. नमस्कार, माझं नाव नचिकेत पराडकर आणि मी सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे आणि मी सध्या मुंबई विद्यापीठातून इतिहास विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ओमकार. हॅलो, मी MBA चा विद्यार्थी आहे आणि सध्या मी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून MBA ही पदवी घेतोय आणि मी डोंबिवलीचा आहे. अच्छा. ऋषी. हा, नमस्कार, मी ऋषिकेश राजपाठक. मी पुण्याचा आहे मूळचा आणि माझं BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे शिक्षण झालंय. सध्या माझं मुंबईचीच कंपनी आहे इस्टर्न म्हणून, तिथं मी ॲज अ टेस्टर म्हणून काम करतो. अच्छा. आणि कौस्तुभ. नमस्कार, माझं नाव कौस्तुभ आस्तिक पांडे. मी पुणे इथे वास्तव्यास आहे आणि सध्या 11वीतून शिक्षण घेत आहे. अरे वा, व्हेरी गुड. हे यावेळेचा क्विज 4 फेऱ्यांमध्ये आपण घेतोय. तर ह्या 4 फेऱ्या तुमच्या समोर दिसत आहेत. शिवाजी महाराजांच्या मोहिमा, त्यांचं वैयक्तिक व्यक्तिगत आयुष्य, दुर्ग आणि त्यांची अभ्यासाची साधनं, शिवकाळावर अभ्यास करण्याची साधनं. तर पहिल्या सेक्शनकडे जाऊया आपण. पहिली फेरी आहे शिवरायांच्या मोहिमा. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. फत्तेखानाच्या स्वारीच्या वेळी पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? 1. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, महादजी निळकंठराव सरनाईक की भैरोजी चोर. बझर ऑन. महादजी निळकंठराव सरनाईक. ऋषिकेश, उत्तर एकदम बरोबर आहे. हो. आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. आदिलशहाने मोहिमेसाठी अफजल खानाची नेमणूक केली ही बातमी शिवाजी महाराजांना जेव्हा समजली त्यावेळी महाराज कुठे होते? बझर ऑन. ओमकार उत्तर द्या. शिवाजी महाराज पुणे येथे होते. ओमकार, तुमचं उत्तर चुकीचं आहे. दुसरा बझर दाबलाय ऋषिकेश राज पाठकने. शिवापट्टण. ऋषी, उत्तर बरोबर आहे, शिवापट्टण. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. शास्ताखानाचा वेढा पडलेला असताना शूर मावळ्यांनी संग्रामदुर्ग अर्थात चाकणचा भुईकोट किल्ला किती दिवस लढवला? 59, 48, 52 की 56. बझर ऑन. नचिकेत पराडकर. नचिकेत, उत्तर द्या. 48. नचिकेत, उत्तर चुकलंय. दुसरा बझर दाबलाय कौस्तुभ, उत्तर. सर, ऑप्शन डी 56. ऑप्शन डी 56 एकदम बरोबर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सुरत लुटीनंतर द लंडन गॅझेट या वृत्तपत्रामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख काय नावाने आला? द जनरल, द रेबल, द किंग की द लॉर्ड. बझर ऑन. द रेबल. ओके. हा, ऋषिकेश, द रेबल हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. शास्ताखानाने चाकणचा भुईकोट जिंकल्यावर त्याचे नाव औरंगजेबाने बदललं, ते काय ठेवलं? इस्लामगड, खुदाबख्श, किले दी फतह की औरंगगड. बझर ऑन. नचिकेत, उत्तर द्या. इस्लामगड. अगदी बरोबर उत्तर आहे.
आपण आता पुढच्या फेरीकडे वळणार आहोत. पुढची फेरी आहे शिवाजी महाराजांचं व्यक्तिगत आयुष्य. याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रश्न असतील. सो आपण पुढच्या फेरीकडे वळूया. पहिला प्रश्न, भाद्रपद शुद्ध षष्ठी 15 ऑगस्ट 1656 रोजी शिवाजी महाराजांचा 6वा विवाह झाला, सोयरीक झाली त्यांची 6वी. ती कुठल्या घराण्याशी झाली? मोहिते, जाधव, गुजर की गायकवाड? बझर ऑन. ओके, कौस्तुभ उत्तर द्या. ऑप्शन डी गायकवाड. एकदम बरोबर आहे, ऑप्शन डी गायकवाड बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतण्या म्हणजे जे थोरले बंधू होते संभाजीराजे, यांच्या मुलाचे नाव काय? शहाजी, व्यंकोजी, उमाजी की शंकराजी? बझर ऑन. कौस्तुभ उत्तर द्या. सर ऑप्शन बी उमाजी. एकदम बरोबर आहे, उमाजी हे उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराजांची कन्या सकवारबाई यांचा विवाह कोणत्या घराण्यात झाला? मोहिते, निंबाळकर, घोरपडे की जाधव? बझर ऑन. ओके, कौस्तुभ पहिला बझर आलाय तुमचा. कौस्तुभ उत्तर द्या. सर ऑप्शन बी निंबाळकर. निंबाळकर बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र मातोश्री नरसाबाई साहेब यांच्या मुलाचे नाव काय होते? धनाजी, रायभानजी, कल्याणजी की संताजीराजे? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. संताजीराजे. एकदम बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर काही वेळानंतर, काही कालखंड गेल्यानंतर या राणी साहेब सती गेल्या. सोयराबाई, सकवारबाई, सईबाई की पुतळाबाई? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. पुतळाबाई. एकदम बरोबर उत्तर आहे. ही दुसरी फेरी सुद्धा इथे पूर्ण झाली. आता तिसरी फेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग किंवा किल्ले याबद्दल आहे. आपण त्या फेरीतला पहिला प्रश्न बघूया. मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी थळ किनाऱ्यासमोर महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला? खांदेरी, उंदेरी, द्रोणागिरी की कुलाबा? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. खांदेरी. एकदम बरोबर उत्तर आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कोणत्या किल्ल्यासाठी लढताना सूर्याजी काकडे यांना वीरमरण आलं? माहुली, जंजिरा, साल्हेर की वज्रगड? बझर ऑन. कौस्तुभ उत्तर द्या. ऑप्शन सी साल्हेर. साल्हेर बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अफजलखानाच्या फौजेला अडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना कोणता किल्ला सज्ज करण्यास सांगितले होते? मोहनगड, सोनगड, मानगड की पालगड? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. मोहनगड. मोहनगड एकदम बरोबर उत्तर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणता किल्ला, नीट ऐका, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही? पद्मदुर्ग, प्रतापगड, सिंहगड की सिंधुदुर्ग? बझर ऑन. ऋषिकेश उत्तर द्या. सिंहगड. सिंहगड एकदम बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गडावरील शिबंदीचा हिशोब ठेवणे, जमा खर्च हे कोणाच्या अखत्यारीत येतात? किल्लेदार, सबनीस, चिटणीस की कारखानीस? बझर ऑन. हे कौस्तुभ उत्तर द्या. ऑप्शन डी कारखानीस. चूक. दुसरा बझर आहे ओमकार. ओमकार उत्तर द्या. सबनीस. सबनीस बरोबर उत्तर आहे. आपण आता आपल्या चौथ्या फेरीकडे जाऊया. हे जे आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास वेगवेगळ्या साधनांच्या आधारे करायचा असतो, त्या साधनांवरचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. चिटणीस बखरीचा रचना काळ कोणता? 1835, 1810, 1795 की 1898? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. 1810. 1810 बरोबर उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. शिवभारतात किती अध्याय आहेत? 25 अध्याय, 28 अध्याय पूर्ण, 29वा अपूर्ण, 31 अध्याय पूर्ण, 32वा अपूर्ण की 30 अध्याय? बझर ऑन. कौस्तुभ उत्तर द्या. ऑप्शन सी 31 अध्याय पूर्ण, 32वा अपूर्ण. बरोबर, एकदम बरोबर आहे. 31 अध्याय पूर्ण आणि 32वा अपूर्ण. पुढचा प्रश्न. सभासद बखरीचे रचनाकार कोण?
रघुनाथ पंत हणमंते, रामचंद्र पंत अमात्य, कविराज भूषण की कृष्णाजी अनंत? बझर ऑन. ऋषिकेश उत्तर द्या. कृष्णाजी अनंत. कृष्णाजी अनंत एकदम बरोबर उत्तर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राज्याभिषेक प्रयोग या ग्रंथाचे रचनाकार कोण? राज्याभिषेक प्रयोग या ग्रंथाचे रचनाकार कोण? गागा भट्ट, रामदास स्वामी, मोरया गोसावी की ब्रह्मेंद्र स्वामी? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. गागा भट्ट. गागा भट्ट एकदम बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इंग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पत्रव्यवहार खालीलपैकी कोणत्या साधनात आला आहे? हेग पेपर्स, फॅक्टरी रेकॉर्ड्स, लंडन गॅझेट की कॉलोनियल डायरीज? बझर ऑन. कौस्तुभ उत्तर द्या. ऑप्शन बी फॅक्टरी रेकॉर्ड्स. एकदम बरोबर उत्तर आहे. नमस्कार. तर हो, आपल्याला टाय ब्रेकरची गरज आहे इथे. चारही फेऱ्यांच्या शेवटी गुण तालिका काही अशी दिसते आपल्याला की नचिकेत पराडकर यांचे 70 गुण, ओंकार दारशेतकर यांचे आहेत 10 गुण, कौस्तुभ पांडे यांचे आहेत 70 गुण आणि ऋषिकेश राजपाठक यांचे आहेत 50 गुण. त्यामुळे आता एक शेवटचा टाय ब्रेकर प्रश्न हा नचिकेत पराडकर आणि कौस्तुभ पांडे या दोघांच्या मध्ये घेण्यात येईल. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. राजापूर वखार लुटीच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाव काय? हेनरी रिव्हिंग्टन, ग्रिफर्ड, हेनरी ऑक्झिंग्टन की उस्टिक? बझर ऑन. नचिकेत उत्तर द्या. हेनरी ऑक्झिंग्टन. नचिकेत व्हेरी सॉरी, उत्तर चुकलंय. कौस्तुभ उत्तर द्या. सर ऑप्शन ए हेनरी रेव्हिंग्टन. सॉरी, दोघांची उत्तर चुकली. त्याचं उत्तर आहे उस्टिक. हा तुमचा टाय ब्रेकर प्रश्न आहे. 1670 साली शिवाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रातलं मुख्य वाक्य असं होतं की एकाने सिद्ध संरक्षण करावे आणि एकाने साध्य करावे. तर हे पत्र शिवाजी महाराजांनी कुणाला लिहिलं होतं खालीलपैकी? आंबेरराव मोहिते, तानाजी मालुसरे, युवराज शंभूराजे की निळोपंत मुजुमदार? बझर ओपन आहे. कौस्तुभ. सर निळोपंत मुजुमदार. उत्तर बरोबर आहे. तर टाय ब्रेकर मधून कौस्तुभ पांडे यांना 10 गुण मिळालेले आहेत. तर त्या कॅल्क्युलेशन नुसार कौस्तुभ पांडे हे आजच्या आपल्या क्विजचे विजेते ठरतात. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सगळ्यांनी एवढा सहभाग घेतला त्यासाठी अभिनंदन. आणि मार्क वगैरे कोण विजेता वगैरे हे सगळं एक जस्ट फॉर्मॅलिटी आहे. तुम्ही सगळ्यांनी इकडे एवढे आलात, एवढा रस घेऊन अभ्यास करून बऱ्यापैकी तुम्ही उत्तर दिलीत. आणि जो विजेता आहे त्याला आमच्याकडून बक्षीस म्हणून राफ्टर पब्लिकेशन्सची आता 20 मार्चला 2 नवीन पुस्तकं येत आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे निवडक साधनं पत्रे व याद्या नावाचं जे अप्रकाशित कागद आहेत. मंदार लवाटे सरांनी ते पुस्तक लिहिलंय. मंडळातले काही अप्रकाशित कागदांचं एक पुस्तक करतोय ते. आणि हफ्त अंजुमन हे जे मिर्झा राजा जयसिंग जेव्हा इकडे स्वारीवर आले होते तेव्हा त्यांचा मुंशी उदयराज मुंशी आणि औरंगजेब यांचा जो पत्रव्यवहार आहे तो हफ्त अंजुमन मधनं छापला गेलाय. तर त्या हफ्त अंजुमनचं इंग्रजी ऑलरेडी आहे, त्याचं मराठी भाषांतर विद्याचरण पुरंदरे करतायत. त्यांचं मंत्रयुद्ध, हफ्त अंजुमन एक मंत्रयुद्ध नावाचं पुस्तक, अशी दोन्ही पुस्तकं 21 मार्चला प्रकाशित होतील शिवजयंतीच्या दिवशी. तिथीने शिवजयंती त्या दिवशी आहे, तेव्हा ती प्रकाशित होतील. त्या पुस्तकाची एक कॉपी विजेत्या कौस्तुभला भेट पाठवण्यात येईल. थँक्यू सर. मनपूर्वक आभार पार्टिसिपंट्सचे सगळ्यांचे. असेच पुन्हा जे आपल्या क्विज होतील त्यात नक्की भाग घेत राहा आणि सगळ्यांनी मराठा हिस्ट्री चॅनल नक्की बघत राहा. धन्यवाद. आणि जाता जाता एवढंच सांगतो की आपले इंग्लिश आणि हिंदी चॅनल सुद्धा सध्या त्याच्यावर व्हिडिओज आणि याचं काम चालू आहे. टीम मेहनत घेते. प्रणव सर आहेत, आमची ॲनिमेटर्सची टीम आहे. ते चांगले एकदम मेहनत घेऊन इंग्लिश व्हिडिओज बनवत आहेत. त्याला सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स आता हळूहळू वाढतायत. तर अधिकाधिक तो चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आपल्या नॉन मराठी मित्रांना आपला हिस्टोरिओग्राफी नावाचा चॅनल शेअर करा इंग्लिश, आणि विरासत नावाचा हिंदी चॅनल. दोन्ही चॅनलच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. पुन्हा भेटू लवकरच. थँक्यू.